आता यानंतर बातमी आहे ती रोहित पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भातली। रोहित पवारांची गेल्या 3 तासांपासून ईडी चौकशी सुरू आहे। बारामती ॲग्रो प्रकरणी ईडीची ही चौकशी सुरू आहे। गेल्या आठवड्याभरात दुसऱ्यांदा रोहित पवारांची ही चौकशी करण्यात येते। ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांच्या समर्थकांची कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळते। दरम्यान नातवाच्या समर्थनार्थ प्रतिभा पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदाच दाखल झालेले आहेत। रोहित पवारांच्या गेल्या चौकशीवेळी शरद पवार पक्ष कार्यालयामध्ये उपस्थित होते आणि त्यानंतर आज प्रतिभा पवार या राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये हजर असल्याने आता नातवासाठी आजी मैदानात उतरल्याची चर्चा सुरू आहे। तर राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी या चौकशीवरून सरकारवरती निशाणा साधलाय। अमोल मिटकरी आणि भाजप नेते प्रवीण दरेकरांनी या चौकशीवरून रोहित पवारांवरती निशाणा साधलाय। पाहूया। हा फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचीच भावना नाही, तर पूर्ण महाराष्ट्र हा सर्व गोष्ट बोल। आज मीडियासमोर सुद्धा कुणी बोलायला तयार नाही। कुणी एखादं या सरकारविरुद्ध जर बोललं तर त्याला लगेचच्या लगेच ईडीच्या नोटीस होती। फक्त त्या व्यक्तीलाच ईडीच्या नोटीस येत नाहीत, तर त्या घरच्या लोकांना सुद्धा ईडीच्या नोटीस येतात आणि ही पूर्ण महाराष्ट्र बघत आहे। पण येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून निश्चितपणे हे त्यांच्या या सरकारला हे लक्षात आलेलं आहे की निकाल उलटे जाणार आहेत, त्याच्यामुळेच ईडीला त्यांनी पुढे केलेलं आहे। चौकशीसाठी बोलवलं असेल तर त्यांनी जावं, चौकशी सामोरं जावं, कशाला रडगाणं करायचं। आता जनतेचा पाठिंबा भेटला पाहिजे म्हणून त्यांनी प्रतिभा काकींनी रणांगणात उतरलं। स्वतःला संघर्ष योद्धा म्हणणाऱ्या माणसांनी स्वतः ईडीला सामोरं जायचं, रडगाणं कशाला करायचं। त्याच्यामुळे या रडगाणे पार्ट 2 आहे आणि या पार्ट 2 मधूनही त्यांना त्यांची लोकप्रियता सिद्ध करता येत नाही, म्हणून ते रडायचा प्रयत्न करतात। आमच्याकडे जसे भुलाबाईचे गाणे असतात त्यातला तो प्रकार आहे त्यांचा। पवार साहेबांचं झाल्यानंतर आता रोहित पवार त्या ठिकाणी ते करताना दिसत आहेत आणि त्यांनी गरिबीच्या गोष्टी करायच्यात रोहित पवारांनी। याच्यासारखं दुर्दैवाने हास्यास्पद गोष्ट नाही आहे। त्यांनी जरा ईडीचा अभ्यास झाला, ईडीची उत्तरं तपासणी झाली की अर्थसंकल्पाचा बारकाईने अभ्यास करा। मला वाटतं आता ते ईडीच्या जंजाळात आहेत। त्यांनी कधी वाचला अर्थसंकल्प, कधी पाहिला, लगेच आपलं प्लेन स्टेटमेंट देऊन मोकळे झाले। मला वाटतं भंपकपणा आहे। जी चौकशीला सामोरं जायला परत ते नीट जा। तर आमदार रोहित पवार यांना ईडी कार्यालयाने आज पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावलंय। त्याचे तीव्र पडसाद अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत इथे उमटले। तहसील कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केले। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी। यात्रेचा आणि जनसामान्यांचे प्रश्न हातात घेऊन लढा उभारण्याची जी उमेद आहे, ह्याच्यातनं सरकारला वेळोवेळी त्यांनी विधानसभेत असेल, विधानसभेच्या बाहेर असेल, तर प्रत्येक वेळेस अडचणी निर्माण करून शासनाच्या जे अकार्यक्षमता आहे त्याच्याबद्दल वेळोवेळी आवाज उठवला। हा बुलंद आवाज दाबून त्यांच्यावर अनिश्चितपणे ईडीची कारवाई केलेली आहे। कालच मुंबई पोलिसांनी या कन्नड सहकारी साखरकारखान्यासंदर्भात जो गुन्हा दाखल झाला होता त्याचा क्लोजर रिपोर्ट आदरणीय पोलीस आयुक्त साहेब मुंबई यांना दाखल केलेला आहे। शासनाच्या दोन्ही यंत्रणा शासनाच्या पण ईडी चौकशी करते आणि पोलीस क्लोजर रिपोर्ट देत आहे, हे न समजण्यासारखं आहे। हा जाणून बुजून तार देण्याचा प्रयत्न आहे। तरी कर्जत जामखेडमधील सर्व जनता आदरणीय रोहित दादा पवारांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। कन्नड कारखान्याचा पोलीस रिपोर्ट हा पूर्णपणे रोहित पवार यांच्या बाजूने दिलाय, तरी देखील ईडीसाठी या ठिकाणी चौकशी बोलवणे सरकारचा या ठिकाणी पक्षपातीपणा दिसून येतो। काय वाटतं, सरकार सातत्यानं रोहित पवार यांना या ठिकाणी ईडीच्या कार्यालयात बोलतो, आज दुसऱ्यांदा बोलवलं। कर्जत जामखेडचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहित दादा पवार साहेब यांना ईडी या भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयाकडून नोटीस दिली, वेळोवेळी त्रास देण्याचा प्रकार चालू आहे। रोहित दादांची महाराष्ट्रामध्ये वाढत असणारी लोकप्रियता पाहता ही ईडीची म्हणजे भाजपकडनं कारवाई हा खूप मोठा खोडसाळपणा आहे। परंतु माझं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या व्यक्तीवर ईडीची कारवाई होती तो महाराष्ट्राचा भविष्यातला मोठा नेता होतो। गणेश जेवरे, कर्जत, अहमदनगर। रोहित पवारांच्या ईडी चौकशीचे पुन्हा एकदा पडसाद बघायला मिळतात।
Thank you.